विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सर्वांचे कल्याण हो। बुद्ध विहार प्रचार प्रसार व संशोधन समिती शिवगंगा नगर भाग 5 नका सोलापूर यांच्या वतीने 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन वैचारिक पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला ईश्वर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयुष्मान नागनाथ भाऊ गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष काशीनाथ काळे साहेब, भूषणजी गायकवाड साहेब, सुरेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते अनिलजी बागले साहेब, पप्पू गायकवाड साहेब, अमित अजनाळकर साहेब, संजीव सुरवसे साहेब तसेच नगरातील ज्येष्ठ सुधाकर वाघमारे, शिवाजी जाधव, संतोष कापुरे उपस्थित होते। यावेळी माणसाला माणूस पण देणारा व या देशातील जातीयवाद, धर्म, अंधश्रद्धा, कर्मकांड नष्ट करून अखंड मानवहिताचा, कल्याणाचा, समानतेचा एकच धर्म जो धम्म आहे व धम्म मार्ग आहे यानुसार प्रत्येकाने आचरण करावे व हा देश बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रथम भारतीय व शेवटी भारतीय या विचाराप्रमाणे घडवण्यासाठी धम्माच्या तत्वावर आचरण करणे गरजेचे आहे हा संदेश देण्यात आला व नगरातील लहान मुलांना वाटून मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे कल्याण हो। बुद्ध विहार प्रचार प्रसार व संशोधन समितीचे सर्व पदाधिकारी आयुष्यमान दत्ता थोरात, आयु आकाश कांबळे, संतोष जानराव, नागभूषण होगे, संपत इंगळे, लखन वाघमारे, दिनेश निकंबे, रोहित शिवशरण, अभिजित इंगळे, विशाल भोसले, आकाश कांबळे, बबलू शेख या सर्वांनी परिश्रम घेतले। सर्वांनी एक साथ सुरू करायचं आहे, सर्वांनी मिळून म्हणायचं आहे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तत्यंति बुद्धं शरणं गच्छामि, तत्यंति धम्मं शरणं गच्छामि, तत्यंति संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, अलिङ्गदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि, प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। आजचा 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण इथे साजरा करत असताना, आपण एकमेकांना शुभेच्छा देत असताना अनेक गंभीर प्रश्न, गंभीर समस्या आपल्या समोर तोंड उघडून आव वासून उभे आहेत आणि ह्या प्रश्नांकडे आपली जवान पिढी, येणारी पिढी आणि आपली वयस्कर पिढी जाणून बुजून दुर्लक्ष करते आहे का स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या नावासाठी जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे याचा विचार आजच्या बहुजन समाजाने करायला हवा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। 56 साली बाबासाहेबांना धम्मचक्र प्रवर्तन, धम्म स्वीकारायला का लागला, धम्म परिवर्तन का करावं लागलं याचा विचार जर आपण केला तर जुन्या धर्मात, कुठल्याही धर्माचं नाव न घेता जुन्या धर्मात आपल्याला माणूस असून जी वागणूक मिळत होती आणि त्या धर्मामध्ये सुधारणा होण्याचे प्रयत्न न दिसल्या कारणाने आपल्याला बाबासाहेबांना धम्म स्वीकारावा लागला। धम्म स्वीकारल्यानंतरही आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा बाबासाहेबांचा समाज आणि बाबासाहेबांनी ज्या समाजासाठी कार्य केलं तो बहुजन समाज आज त्या धम्माकडे धम्म म्हणून पाहायला तयार नाही। आपला बहुजन समाज आणि बाबासाहेबांचा समाज
धम्माला धर्म म्हणूनच बघतोय. डॉक्टर आ. साळुंखे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकामध्ये म्हणतात, धर्म आणि धम्म याच्याबद्दल व्याख्या सांगताना डॉक्टर आ. साळुंखे म्हणतात की माणसाच्या तोंडातून धर्म हा उच्चार आला, धर्म हे नाव आलं, तर धर्माच्या पाठोपाठ ईश्वर आला, कर्मकांड आलं, उपास तपास आला, नवस आला, पूजा अर्चा आली. आणि या सर्वांनी माणूस अंधकाराच्या अज्ञानाच्या गर्तेमध्ये जाणार आहे. आणि माणूस जर अज्ञानी झाला तर महात्मा फुलेंनी सांगितलेले काय होते की माणूस जर अज्ञानी झाला तर तो सर्वस्वी मुकून जातो. आणि धम्माचं जर नाव आलं, धर्म आणि धम्म यामध्ये फरक डॉक्टर आ. साळुंखे सांगतात. धम्माचं नाव आलं की तिथं ईश्वर नाही, पूजा अर्चा नाही, कर्मकांड नाही, उपास तपास नाही, देवधर्म नाही. समोरच्या माणसाकडे फक्त माणूस म्हणून बघायचं, अशी धम्माची व्याख्या केलेली आहे. आणि ह्यालाच धम्म म्हणतात. धम्मामध्ये कुठलाही उपास तपास नाही, कुठलाही रंग नाही. जगातल्या प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून आपल्याला बघायचं आहे. माणूस ज्यावेळेस पृथ्वी तलावर जन्माला आला त्यावेळेस माणूस म्हणूनच जन्माला आला, जाती धर्म घेऊन जन्माला आला नाही. हा विचार सोयीस्करपणे आजचा बहुजन समाज आणि बाबासाहेबांचा तरुण वर्ग आणि तरुण समाज जाणून बुजून विसरतोय. धम्माचा प्रचार प्रसाराचं कार्य बाबासाहेबांनी आपल्या शिरावर दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. बाबासाहेबांना एकूण 65 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे जे शक्य होतं ते बाबासाहेबांनी केलं. आणि माझ्यानंतर ह्या पिढीनं काय केलं पाहिजे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. पण आपला समाज वाचायला तयार नाही, वाचलेलं बोलायला तयार नाही, आणि वागायला आचरण करायला तर अजिबात तयार नाही. 65 वर्ष झाले आपण धम्म स्वीकारून, पण आपला 80% ते 90% बहुजन समाज आणि बाबासाहेबांचा समाज अजून जुन्या धर्मामध्येच रेंगाळतोय. त्या जुन्या धर्माच्या गटार गंगेतून बाबासाहेबांचा समाज बाहेर यायला तयार नाही. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं, स्वाभिमान दिला, तो बाबासाहेबांचा समाज लाचार व्हायसाठी आता तळमळतोय, तडफडतोय. मला कोण लाचार करून घेईल का, मला कोण लाचार करून घेईल का, सत्तेसाठी, पैशासाठी आणि अस्तित्वासाठी. तर मला या 65व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त एवढंच सांगायचं आहे. आपण पॉम्पलेटही छापलेले आहेत, ते मान्यवरांच्या हस्ते आपण इथं उद्घाटन करणार आहे. आणि 65व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त जशी आपण एकमेकाला शुभेच्छा देतो, शुभेच्छा देणं जसं आपलं कर्तव्य आहे, शुभेच्छा देणं जसं आपली जबाबदारी आहे, तसं धम्माचा प्रचार आणि प्रसार करायची ही आपली जबाबदारी आहे. एकमेकावर जर आपण आपली जबाबदारी ढकलली, माझं घर भलं, माझं कुटुंब भलं, माझा कामधंदा जर भला, आपण जर असा विचार करत गेलो तर तो दिवस लांब नाही की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीच्या गळ्यात गाडगाने पाठीला झाडू लागल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा जर पाठीला कमरेला झाडून गळ्यात गाडगं आलं तर तुम्हाला त्यातून सोडवायला दुसरा बाबासाहेब कधीच या पृथ्वी तलावर जन्माला येणार नाही. हा विचार आपण लक्षात ठेवून बाबासाहेबांनी सांगितलंय, केवळ सत्य असून चालत नाही, एखादी गोष्ट सत्य आहे चालत नाही, त्या सत्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे तर ती गोष्ट लोकांना कळेल. संत तुकडोजी महाराज म्हणतात, प्रचार खोट्यास ठपवी बाजारी, प्रचार गोट्यास देव करी, प्रचार अमृताची करी वृष्टी. म्हणजे एखादी गोष्ट खरी असेल तर तिचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे, नाही तर ती गोष्ट संपून जाईल, बाबासाहेब सांगतात. आणि हिटलरचा हिटलरचा जो मॅनेजर होता, त्यांची हिटलरनी या जगावर राज्य केलं, त्याची एक नीती होती, एखादी खोटी गोष्ट जर समोरच्या माणसाला 99 वेळा जर तुम्ही सतत सांगत बसलो तर 100व्या वेळेस ती खोटी गोष्ट समोरचा माणूस सत्य म्हणून स्वीकारते. ह्या प्रचार आणि प्रसाराचा हा कमाल आहे. प्रचार आणि प्रसाराची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी आणि सर्व बहुजन महापुरुषांनी आपल्याला हाच विचार सांगितलेला आहे की आम्ही जो तुम्हाला विचार दिलेला आहे त्याचा तुम्ही प्रचार प्रसार आणि आचरण करा. आपण जर तो विचाराचा प्रचार आणि प्रसार जर केला नाही तर आपल्या अंगावर आज जे दिसणारे चांगले कपडे, ऐशो आराम आणि स्वाभिमान आपण गमवून बसू. मी एवढीच विनंती करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, समाज मंदिर परिसरातील सर्व नागरिक आणि मित्रमंडळी, सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जास्त काही बोलत नाही. आत्ताच विशाल नेत्यांनी सांगितलं की धम्म प्रसाराचं काम हे नेटानं झालं पाहिजे. आणि याआधी जर ते काम कमी पडत होतं किंवा थांबलेलं होतं तर इथून पुढं ते काम विशाल नेत्यासोबत करण्यासाठी आम्ही कायम सोबत आहोत. आणि या प्रभागातील किंवा समाज मंदिरच्या आसपास असणारे सर्व नागरिक
हे देखील तुमच्यासोबत आहेत। या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आणि इतर विचारधारा तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवल्या किंवा आजपर्यंत पोहोचवत आलेला आहात, तर त्या गोष्टीचं सर्वप्रथम मी कौतुक करतो। आणि इथं जो काय सत्कार सोहळा झाला त्या सत्कार सोहळ्यामध्ये विशाल नेता सत्कार झालेला नाही, त्यामुळे सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण पुष्पहार घालून विशाल नेता सत्कार इथं करूया। तर पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। उपस्थित सर्व मित्रपरिवार मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सीमानगर येथे 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम आयोजित झालेला आहे। मी सर्वांना 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। तर सांगायचं असं आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव मी जवळजवळ 15-20 वर्ष झालं करतो, बघतो, माहिती घेतली तेवढी मला वाचन नाही आवडत, पण सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांनी जी धम्मचक्र प्रवर्तन दिन केलेलं आहे, प्रवर्तन केलेलं आहे, तर ते जगातलं दुसरं धम्मचक्र प्रवर्तन आहे। प्रथम धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते सम्राट अशोकाने केले, की जे कलिंग युद्ध इसवी सन 2000 वर्षापूर्वी साल सुरू नव्हतं त्यावेळेस जे पूर्ण अखंड भारत हिंदुस्थान गणला जात होता, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे सर्व अखंड हिंदुस्थान होता। त्याच्यामध्ये चक्रवर्ती सम्राट म्हणून कलिंग युद्धानंतर मान्यता मिळाली, पूर्ण अखंड भारताचे राजे चक्रवर्ती सम्राट म्हणून सम्राट अशोक झाले। मग त्या युद्धानंतर जे मानवसंहार झाला त्यांना इथं सैनिक असतील, नागरिक असतील, वेदना दुःखात दिसू लागले। मग त्यांनी शांतीसाठी बौद्ध धर्माला शरण आले, बौद्ध धर्माला राजधर्म केले, बोलीभाषा पाली भाषा तिला राजभाषा केले, त्या माध्यमातून बौद्ध स्तूप, बौद्ध विहार स्थापन झाली, जे सरकारी खजिना आहे त्यातून बौद्ध धर्माचा प्रसार होऊ लागला। शांतीचं महत्त्व कळलं, शांतीच्या काय म्हणते ते शांती प्राप्त करण्यासाठी सम्राट अशोक यासारखा चक्रवर्ती सम्राट गौतम बुद्धांना शरण येऊन पहिल्यांदा त्यांनी धम्म परिवर्तन केलं आणि गौतम बुद्धांना शरण आले। तर ते होतं शांतीच्या शोधासाठी धम्मचक्र परिवर्तन। बाबासाहेबांनी काय केलं की हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर जे काही गोष्टी पालन करायला लागत होत्या ते हिंदू धर्म हा मनुस्मृतीवर बेस आहे। जसं आता भारताचा आपल्या संविधानावर आता पूर्ण देश चालतो तसं हिंदू धर्म हा मनुस्मृतीवर बेस आहे। मनुस्मृतीमुळे महिलांना अधिकार नाहीत, बाकीच्या काही गोष्टी पाळाव्या लागतात। त्यावेळेस आपला पाणी पिण्यासुद्धा अधिकार नव्हता, शिवाशिव पाळलं जात होता, अशा काही गोष्टी भरपूर त्रासदायक होत्या। त्या सर्व गोष्टीतून बाबासाहेब लहानाचे मोठे झाले, सर्व बघितले, भावंडांचे आपलं दुःख बघितले बहुजन समाजातील, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना न्याय मिळावा, समानता यावी यासाठी बाबासाहेबांनी 1956 देश स्वतंत्र झाल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे दिवस तारीख ते होती, पण सम्राट अशोकांनी जे विजय मिळवला ते दसऱ्या दिवशी विजयोत्सव होता। तर अशोका विजयादशमीचा दिवस निवडून दसऱ्याचं निमित्त जे आहे धम्मचक्र प्रवर्तन होत आहे ते अशोका विजयादशमी म्हणून गणलं जातं, पण इतिहास कोडत काढत आलेले आहेत। पूर्ण दसऱ्याला रावण दहन हे ते वेगवेगळे वळण लावत आले, वटी प्रसार करण्यात आल्या, पण दसरा जे आहे ना जे इसवी सणापूर्वीपासून अशोका विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, तर त्याचं महत्त्व खूप आहे। मग बाबासाहेबांनी काय केले तर धम्मचक्र प्रवर्तन म्हणताना धर्मांतर किंवा आपण धम्मदीक्षा घेणार आहे, हिंदू धर्म सोडून एक आदर्श धर्मामध्ये जाणार आहे आपण। जगातील सर्व बाबासाहेबांनी सर्व जेवढे धर्म आहेत त्या सर्वांचा मला वाटतं एक लेख वाचला होता व्हॉट्सअपला किंवा पुस्तकात वाचलाय। एका फादरने बाबासाहेबांना विचारले तुमच्याकडं बायबलची कुठली आवृत्ती आहे, तर 11 आवृत्त्या आहेत बायबलच्या। तर बाबासाहेबांना एवढं नॉलेज होतं की त्यांच्या लायब्ररीमध्ये बायबलच्या 11 आवृत्ती। तर असे बाबासाहेब सर्व धर्मग्रंथ, कुराण असेल, बायबल असतील, बाकी भगवद्गीता असेल, त्यात जे काही घेता येईल ते घेतलेलं त्यांनी संविधानामध्ये घातलेलं आहे। परत बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याच्या मागे खूप कारण आहे, कारण बौद्ध धर्म देवधर्म मानत नाही, सर्व समान काही गोष्टी आहेत। आता तेवढं मला बी नॉलेज नाही, पण जे काही जेवढं कळते तेवढं बोलतो। आणि बौद्ध धर्मामुळे आज देशाला गरज आहे, कारण देशामध्ये वातावरण काय आहे सगळीकडे विचित्र परिस्थिती आहे।
मॉब लिंचिंग, हे खाऊ नये, हे जाऊ नये, इकडे जाऊ नये, हे हुकुमशाही चालू आहे. तर समानतेची गरज आहे, सध्या बौद्ध धर्माची विचाराची गरज आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.